श्री गुरुदेव दत्त. नमस्ते स्वामी भक्तांनो, स्वामी साथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पुढील काही दिवसांमध्ये आपण संपूर्ण श्री नृसिंह सरस्वती चरित्रामृत ऐकणार आहोत. यातील अध्याय 4 अनन्य भक्ताला पुनर्जीवन प्राप्ती. यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अंबिकेला व रजकाला दिलेल्या वरदानानंतर काही वर्षे लोटली होती. या काळात प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात वास्तव्य करून होते. नंतर अंबिकेला व रजकाला दिलेल्या वरदानांची पूर्तता करण्यास्तव आता नवीन अवतार घेणे जरूर होते. ती वेळ समीप आल्याचे पाहून प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांनी आपला तो अवतार संपविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शिष्यांकरवी जमिनीमध्ये समाधीसाठी जागा तयार करून घेतली. तीत आसन मांडून त्यावर आपण सिद्धासन घालून नासाग्र दृष्टी ठेवून बसले. दिलेल्या पूर्वसूचनेनुसार शिष्यांनी त्या जागेवर शिळा बसवून समाधी बंद करून टाकली व त्यावर श्रीपाद प्रभूंच्या पादुका स्थापन केल्या. त्या दिवशी अश्विन वद्य द्वादशी तिथी होती. आळंदीतील ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीप्रमाणेच कुरुगड्डी येथे प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांची संजीवन समाधी आहे. आजही अश्विन वद्य द्वादशी हा दिवस गुरुद्वादशी म्हणून भाविक मोठ्या भक्तिभावाने सर्वत्र साजरा करतात. कुरवपुरात या दिवशी मोठी यात्रा भरते. त्यांचे देहरूपी दर्शन जरी तेथे आता होत नसले तरी आजही भक्तवत्सल श्रीपाद श्रीवल्लभ तेथे जागृत असून अनेक सदाचारी सद्विचारी अशा निष्ठावान भक्तांच्या मनीच्या सद्वासना तेथे अदृश्य असूनही आपल्या कृपाप्रसादाने पूर्ण करतात. याचा अनुभव अनेक जणांना आलेला आहे व येत आहे. जाज्वल्य निष्ठावंतांना त्यांच्या दर्शन लाभाचाही अनुभव प्राप्त होतो. प्रामाणिक अंतकरणाने विश्वासपूर्वक त्यांच्या शिकवणीनुसार त्यांची अव्याहत भक्ती करणारे त्यांच्या कृपेस पात्र ठरतात. आजही प्रतिदिनी अनेक भक्त या पवित्र तीर्थक्षेत्रास भेट देतात व पावन होतात. वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण कर्नाटक प्रांती राहत होता. तो करुणासागर श्रीपाद प्रभूंचा परमभक्त होता. प्रभूंच्या समाधीग्रहणानंतरही त्याच्या त्या भक्तीत कधी खंड पडला नाही. तो गावोगावी फिरून व्यापार करीत होता. या व्यापारातून जे धन प्राप्त होत होते ते गुरुदेवांच्या कृपेनेच मिळत आहे असे मानून त्यातील बराचसा भाग प्रतिवर्षी ब्राह्मण भोजन, अन्नदान वगैरे प्रकारच्या सत्कार्यासाठी तो खर्च करीत होता. कुरवपुरात श्रीपाद प्रभूंचे वास्तव्य होते. त्यावेळी नियमित तो पावसाळ्यात त्यांच्या दर्शनास जाई. काही काळ त्यांच्या सेवेत घालवी व तेथील ब्राह्मणांस अन्नदानाने संतुष्ट करी. प्रभूंनी समाधी घेतल्यानंतरही त्याचा हा नेम त्याने कधी चुकविला नाही. एका वर्षी पावसाळ्याचे दिवस संपल्यावर व्यापारासाठी बाहेर पडण्यापूर्वी व्यापारात त्या वर्षी भरपूर धन प्राप्त झाल्यास श्रीपाद प्रभूंच्या समाधीस्थानी 3 दिवस मोठा उत्सव करून कमीत कमी 4000 ब्राह्मणांना दक्षिणेसह इच्छा भोजन देण्याचा वल्लभेशने निश्चयात्मक संकल्प आपल्या मनाशी केला. घराबाहेर पडण्यापूर्वी श्रीपाद प्रभूंचे अत्यंत श्रद्धेने भक्तिभावाने स्मरण केले. केलेला संकल्प त्या परमदयाळू प्रभूंनी दिलेल्या प्रेरणेनेच केला गेला आहे व तो त्यांच्या सहाय्याविना आशीर्वादाविना सिद्धीत जाणे सुतराम शक्य नाही हे खात्रीपूर्वक जाणून त्याने त्यांची सहाय्यार्थ आशीर्वादार्थ प्रार्थना केली व नंतरच व्यापारासाठी त्याने घराचा उंबरठा ओलांडला. त्याला त्या वर्षी त्या दयाघन प्रभूंच्या आशीर्वादाने त्यांच्या अपेक्षेपेक्षा काही पटींनी धन प्राप्त झाले. मोठ्या सुखसमाधानात तो आपल्या गावी परतला. गावी आल्या आल्या केलेल्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी लवकरात लवकर कुरवपुरी जाण्याचा बेत त्याने आखला. साहजिकच शेजाऱ्या पाजाऱ्यांना तो त्याचा बेत समजला. वल्लभेश बरेचसे धन बरोबर घेऊन कुरवपुरी जाणार आहे व तेथे तो मोठा उत्सव करून मोठ्या प्रमाणात भोजनदान करणार आहे ही बातमी सर्व गावभर झाली. ही बातमी जशी सज्जनांच्या कानी गेली तशी दुर्जनांच्या कानीही गेली. याच सुमारास गावोगावी फिरून लूट चोऱ्या करणाऱ्या चोरांचे एक त्रिकूट
वल्लभेशाच्या गावी येऊन थांबले होते. या तिघांपैकी दोघे अतिक्रूर निर्दय होते व ते या कुटील विद्येत पारंगत झाले होते. एक सहाय्यक हवा होता म्हणून तिसऱ्यास त्यांनी 8-15 दिवसापूर्वीच जबरदस्तीने धाक दाखवून आपल्यात सामील करून घेतला होता. सततच्या बेकारीस कंटाळून तो त्यांच्यात सामील झाला होता. हाती थोडेसे धन लागताच या कुमार्गाचा त्याग करून पूर्ववत सालच जीवन जगायचे असा विचार करून तो त्यांच्यात सामील झाला होता. गावात आल्या आल्या वल्लभेश बरेच धन बरोबर घेऊन कुरवपुरी जात असल्याची बातमी त्यांना समजली. देवच पावला असे समजून लागलीच त्यांनी गाव सोडले. बैराग्याचा वेश धारण करून ते कुरवपूरला जाणाऱ्या मार्गावरील एका गावी गेले. रस्त्याच्या कडेसच घनदाट सावली पाहून त्यांनी तेथे मुक्काम ठोकला व भजनाचे सोंग वठवत वल्लभशेठची वाट पाहत तेथेच थांबले. साधू संत बैरागी यांची भेट घेणे, त्यांची वास्तपुस्त करणे हा तर वल्लभेशाचा आवडीचा विषय. या बैराग्यांना पाहताच वल्लभेश तेथे थांबला. त्यांची ओळख करून घेत श्रीपाद प्रभूंची कीर्ती सर्वत्र ऐकून त्या महात्म्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपण कुरवपुरास निघालो आहोत असे त्यांनी वल्लभेशाला सांगितले. हे ऐकून वल्लभेश आनंदून गेला व म्हणाला, चला, हा योगायोग फारच चांगला आहे. माझ्या सद्गुरूंच्या भेटीसाठी तुम्ही चालला आहात. मी पण तेथेच जात आहे. तुमची हरकत नसेल तर आपण सोबतच जाऊ. यावर मानभावीपणे ते त्रिकूट म्हणाले, काय हरकत असणार. तुम्ही व आम्ही आता गुरुबंधूच ठरतो. तेव्हा आता पुढील प्रवासात त्यांचे गुणगान गात रमत गमत जाऊया. अशा प्रकारे वल्लभेचा त्या त्रिकुटाबरोबर प्रवास सुरू झाला. वाटेत सारखे देव धर्माविषयी गुरु महात्म्याविषयी बोलत राहून त्यांनी वल्लभेशेचा पूर्ण विश्वास संपादन केला. आता दाट अरण्यातून वाटचाल चालू होती. सूर्यास्त होताच रस्त्याशेजारील झाडाखाली मोकळ्या जागेत स्वच्छ जागेवर त्या रात्रीसाठी ते विसावले. आजूबाजूला कोणाचीही चाहूल नव्हती व आता अंधारात त्या ठिकाणी कोणी फिरकण्याची शक्यताही नव्हती. सर्वांनी फराळ केला व भजन करत बसले. असा भजनानंदात 1-1.5 तास घालवल्यानंतर वल्लभेश झोपेसाठी अंथरुणावर पडला. श्रमाने त्याला लागलीच शांत झोप लागली. या त्रिकुटाला मात्र झोपायचे नव्हते, कारण आजच्यासारखी जागा व संधी पुढील प्रवासात मिळण्याची शक्यता नव्हती. मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ कसा उठवावा या विचारात ते घडून गेले होते. पुढील बेताविषयीची कुजबूज ते अत्यंत हळू आवाजात करीत होते. शेवटी त्यांनी त्या उत्तरात्री वल्लभेशची हत्या करून त्यास लुबाडण्याचा निर्णय घेतला. तिसरा, जो या टोळीत नुकताच सामील झाला होता, तो या हत्येच्या बेताने पुरा गडबडला. त्याने त्या दोघांस हत्या न करता फक्त धनाचे गाठोडे तेवढे घेऊन पोबारा करण्याचा सल्ला देऊन तसे करण्याचा आग्रह धरला. पण त्या क्रूर कर्म्यांना तो सल्ला रुचला नाही. त्यास आपल्या इच्छेनुसार वागला नाहीस तर तुलाही यमसदनाला पाठवू अशी त्यांनी धमकी दिली. निमूटपणे दिलेल्या आज्ञा तेवढ्या पाळण्याचे तुझे काम आहे असेही त्यास बजावले. यानंतर ठरलेली वेळ होताच त्या त्रिकुटाच्या म्होरक्याने तलवारीचा वार करून वल्लभेशचे मस्तक धडावेगळे केले. त्याच्यावर वार करता क्षणीच एक चमत्कार घडला. जटाजूट धारण केलेला, सर्वांग भस्माने व्यापलेला, तपस्व्याचा वेश धारण केलेला व हातात त्रिशूळ घेतलेला एक बलदंड तेथे अवतरला. त्याने बघता बघता त्या दोघा क्रूर कर्म्यास यमसदनी पाठवले. रक्ताने माखलेला त्रिशूळ घेऊन तो आता तिसऱ्या समोर आला. आपल्याकडे त्या तपस्व्याचा मोर्चा वळला आहे हे पाहून तो तिसरा चोर क्षमेची याचना करीत त्याची चरणी लोळू लागला. आपण त्यांना ब्राह्मणाची हत्या न करण्याविषयी कशी विनंती करीत होतो याची सविस्तर हकीकत त्याने तपस्व्यास सांगितली व पुढे म्हणाला, निश्चितच तू वल्लभेशाचा प्राणप्रिय परमेश्वर म्हणजेच प्रभू श्रीपाद श्री वल्लभ असणार. तू प्रत्येकाचे अंतकरण जाणतोस, तेव्हा मी सांगितले ते सत्य आहे हे तू ओळखशीलच. दयाघना, मला क्षमा करा, मला मारू नका. ही त्याची विनवणी ऐकून प्रभू म्हणाले, हे खरे आहे. वल्लभेश माझा अनन्य भक्त आहे. माझ्या भक्तांचे रक्षण करणे व माझ्या भक्तांच्या शत्रूंना शासन करणे हे तर माझी प्रीतच आहे. म्हणून मला हे असे येणे भाग पडले. इतके सांगून प्रभूंनी त्या तिसऱ्या चोरास क्षमा केली.
त्याच्या हातावर भस्म ठेवले. ते भस्म वल्लभेशच्या धडावर पसरवून त्यावर ते तुटून पडलेले मस्तक व्यवस्थित ठेवण्याची आज्ञा त्यांनी त्या चोरास केली. चोराने प्रभूंच्या आज्ञेवर हुकूम कृती करताच आश्चर्यवत ते मस्तक धडास व्यवस्थित चिटकले. वल्लभेचा देह पूर्ववत झाला. तो जिवंत झाला. त्याचा श्वासोच्छ्वास चालू झाला. पण त्याला कसलीच जाणीव न होता तो झोपी गेला. श्रीपाद प्रभू अदृश्य झाले. तो चोर वल्लभेचे डोके आपल्या मांडीवर ठेवून वल्लभेश उठण्याची वाट पाहत बसून राहिला. शेजारीच ते 2 मुर्दे पडले होते. वल्लभेश जागा होताच त्याने ते मुर्दे पाहिले व त्या चोरास विचारले की हा काय प्रकार आहे? यांना कोणी मारले? तू माझे मस्तक आपल्या मांडीवर घेऊन का बसला होतास? त्या चोराने घडलेल्या सर्व प्रकाराबरोबरच आपण तिघे त्याच्याबरोबर का आलो हे सर्व सांगून म्हणाला, खरोखर भक्ती करावी तर ती तुझ्यासारखी. तुझ्यावरील अपार प्रेमापायी समाधिस्थ झालेले श्रीपाद प्रभू आज येथे प्रत्यक्ष अवतरले व त्यांनी तुला जीवदान देऊन या दुष्टांस शासन केले. हा प्रकार ऐकून वल्लभेशला तो मिळालेला जीवनदानाचा आनंद नीटसा उपभोगता आला नाही. कारण प्रत्यक्ष त्याच्या परमश्रेष्ठ दैवताने म्हणजेच श्रीपाद प्रभूंनी प्रत्यक्ष येऊन त्याच्यासाठी अपार कष्ट घेतले असतानाही तो निद्रिस्त राहिला. त्यांचे दर्शन न घडता त्यांच्या चरणावर मस्तकही ठेवता आली नाही याची त्याच्या मनाला खंत वाटली. नंतर यथावकाश तो कुरवपुरास पोहोचला. तेथे त्याने पूर्वसंकल्पानुसार 3 दिवस उत्सव केला. 4000हून अधिक ब्राह्मणांना भोजन दक्षिणा वगैरे देऊन संतुष्ट केले. कुरवपुरात पोहोचल्यावर साहजिकच वाटेत घडलेला सर्व प्रकार जमलेल्या सर्व भक्तांना समजला. प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ समाधिस्थ झाल्यावरही भक्तांच्या सहाय्यार्थ धाव घेतात हे अनेकांना या व अशा अन्य घटनांवरून पूर्णपणे पटलेले आहे व या ठिकाणचे स्थान महात्म्य आजही टिकून आहे. अजूनही असे प्रत्यय येत आहेत.